नमस्कार, मी सिद्धी तुमचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये। तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तर गुढीपाडव्याला आपण खास करून श्रीखंड पुरी बनवतो। तर आज आपण या व्हिडिओमध्ये श्रीखंड पुरी कशी बनवायची ते पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। सर्वप्रथम मी इथे एका भांड्यामध्ये थोडे पाणी, मीठ, गव्हाचे पीठ घेते व हे पीठ चांगल्या प्रकारे मळून घेते। पुरी तयार करण्यासाठी मी इथे गव्हाचे पीठ घेतले आहे। तर थोडे थोडे इथे पाणी घालून पीठ चांगले मळून घ्यायचे आहे। पीठ चांगले मळले तर आपले पुरी देखील चांगले फुगतात। शेवटी थोडे तेल लावून पीठ मळून घेऊया। पीठ मळून झाल्यावर अर्धा तास पीठ एका भांड्यामध्ये ठेवून देऊया, जेणेकरून आपले पीठ चांगले मऊ व लुसलुशीत होतील। त्यानंतर इथे मी एका कढईमध्ये पुरी तळण्यासाठी तेल गरम करत ठेवते। साईडला पिठाचे बारीक गोळे करून चांगले लाटून घेते। व एका वाटीच्या साहाय्याने इथे मी पुरी कापून घेते। आता आपले तेल तापल्यावर त्यामध्ये अलगदपणे इथे एक एक पुरी सोडून चांगले तळून घेऊ। पीठ चांगले मळलेले असल्यामुळे अशा प्रकारे पुऱ्या इथे चांगले फुगतात। पुऱ्या चांगले तळून झाल्यावर त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तसेच बाकीच्या पुऱ्या सुद्धा ह्याच पद्धतीने तळून घेऊ। आणि आता या पुऱ्यांना श्रीखंड सोबत सर्व करूया। तर आता आपली तयार आहे श्रीखंड पुरी। आणि ही रेसिपी तुम्ही सुद्धा घरी बनवून जरूर ट्राय करून पहा। ही रेसिपी कशी झाली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच बेल आयकॉनला प्रेस करा। लवकरच भेटू अशा छान छान रेसिपीज बरोबर।